दंडवत प्रणाम मी ईशादृष्टी सतीजगुरु कैवल्यवासी तपस्विनी भामाताईजी अमृते श्री गोपालकृष्ण मंदिर माणगाव राजाशन तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड। आज आपण गोसाव्याच्या अमोघ अशा लीळा आपण परत श्रवण करणार आहोत। मध्यंतर लीळा बंद होत्याचं कारण असं माझी तब्येत ठीक नव्हती, परिवाराची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे प्रकृती ठीक नसल्यामुळे अस्वस्थ होतो। आता देवाच्या कृपेने आपल्या सर्वांच्या शुभचिंतनाने बरा आहे, पुनश्च आता धर्मसेवेमध्ये रुजू होतो आहे। लीळा श्रवण करण्यापूर्वी या मार्गाशी अधिकारण दत्तात्रय प्रभूंच्या श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो। साधनदाता सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो। विद्यागुरु आदरणीय श्रद्धे बाबांना दंडवत प्रणाम। तळगाव निवासी तामसा निवासी आदरणीय दादांना दंडवत प्रणाम। अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्वच अच्युत गोत्र्यासी दंडवत प्रणाम आणि अमृत प्रवर्तक या ग्रुपच्या माध्यमातून लीळा श्रवण करत असलेल्या सर्व गुरुकुलासी दंडवत प्रणाम। अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आहे 9405257075 आणि कॉलिंग नंबर आहे 7888267120। दंडवत हो। गदानावन देवी वस्ती अंक 178। गदाना फुलंब्री गदाना म्हणजे फुलंब्रीच्याच पुढे गदाना गाव आहे। वनदेवी वस्ती म्हणजे त्या ठिकाणी जंगल होतं, त्याला वनदेव असं म्हटलेलं आहे। वस्ती म्हणजे एक रात्र मुक्काम। पाठीमागे आपण बघितलं की फुलंब्री मढी वस्ती म्हणजे फुलंब्रीचा तो मढ कशा प्रकारे बांधण्यामध्ये आला, त्या पिशवीमध्ये कशा प्रकारचा सिद्धरस होता आणि मग त्याने तो मढू केला बाई। स्वामींनी ही लीळा बाईसांना सांगितली, म्हणजे ही घटना बाईसांना सांगितली। आपण ती लीळा पाहत असताना त्याचा हेतू आपण बघायचा राहून गेलो होतो। तर म्हटले जो रस होता ते कवनाचं सामर्थ्य, तो सिद्धरस होता, तो सामर्थ्य होताना म्हटले आजडाचे सामर्थ्य। ज्याप्रमाणे परेश असतो, शब्दवेदी आहे, सतवेदी आहे, शस्त्रवेदी आहे, हे सगळे सामर्थ्य रूप प्रकार आहे। तो शब्दवेदी रस सांगितला तोवे तांब्याचे ते सोने होय, म्हणजे रसाते स्पर्शोनी शब्द मागवताही तिथे विलिया जाय। दृष्टांतामध्ये आपण ऐकलं शब्दवेदी दृष्टांत आपण ऐकलेला आहे, काय ते सामर्थ्याचा एक प्रकार आहे। आता बघा परीस असतो, त्या परीस जर लोखंडाला लागले त्याचं सोनं होतं, म्हणजे काय आहे ते एक प्रकारचं त्याच्यामध्ये अजड देवतेचं सामर्थ्य असतं। आणि देवता भूमियान सुद्धा जे काही जड द्रव्य असतं, भूमीमध्ये धन असतं की नाही, ते सुद्धा अजड देवतेचं सामर्थ्य असतं। तर काही लोकांना धन सापडतं बघा भूमीमध्ये, काहींना जमिनीमध्ये सापडतं, काहींना कुठे काहीतरी सापडतं। पदे पदे निधानांच आहेत। पाठीमागे आपण चरित्रामध्ये बघितलं, स्वामी म्हटले इथे 7 लोहिया कड्या इथे आहेत, पण आमची प्रवृत्ती नाही। जे आहे ना, भूमीमध्ये सुद्धा अशा प्रकारचं धन आहे, हे सुद्धा अजडा देवतेचं सामर्थ्य असतं। देवता त्याला आधार असते। आणि म्हणून अशा प्रकारचं जे काही धन असतं भूमीमध्ये, जे काही विद्यावंत असतात, जे काही सामर्थ्यवंत असतात, किंवा जे काही देवता अधिष्ठात्री असते, तिला ही जाणीव सगळ्या गोष्टींची असते। ज्याप्रमाणे तो विद्यावंत असतो, मातीचे सोने करतो, म्हणजे काय करतो तो प्रपंच पालटतो, म्हणजे माती असते ते सोनं करतो, काय आहे एक प्रकारचं सामर्थ्यच आहे। सामर्थ्यवंताशिवाय ह्या गोष्टी घडत नाही। पण तो विद्यावंत देवतेचा विद्यावंत असतो। जसं तांबे असते ते सोने होय, हे काय आहे सामर्थ्याचं कार्य सांगितलेलं आहे। आणि म्हणून अशा प्रकारे तो एक सामर्थ्य प्रकार सांगितलेला आहे। हेतुस्थळकारांनी सांगितले की जे काही जो सिद्धरस होता हे सुद्धा अजड देवतेचं सामर्थ्य, आणि भूमीमध्ये अशा प्रकारची निधाने असतात।
त्यांनी तो मळ केला बाई. म्हणून विद्यावंताशिवाय, सामर्थ्यवंताशिवाय असं कोणी पण मातीत सोनं करू शकत नाही. एक सगळी संभावना परमेश्वराकडे आहे. का देवता आहे का विद्यावंत आहे. जर कुणी मनुष्य आता म्हणेल की मी सोनं करतो, आता होऊ शकत नाही. आपण आता फक्त जादू पाहते, जादू असते, ते काय रिअलिटी काही नसते. एवढं सोपं आहे का लगेच कोणी पण सोनं करायला, कोणी सोन्याची तयार करायला? आता नाही. जो सामर्थ्यवंत आहे, जो विद्यावंत आहे, तो अशा प्रकारच्या क्रिया करू शकतो. हेतुस्थळकारांनी सांगितलं. आणि हे देवतेचं सामर्थ्य असतं, याला देवता आधारभूत असते हे सांगितलेलं आहे. हा हेतू. आपण पुढे आता गदाना वंदिवी वस्ती. गदाना गावा पश्चिमे टेकावरी, पूर्वामुखे वनदेवाचे देऊळ. गदाना गावा पश्चिमे, गावाच्या पश्चिमेला पूर्व दिशेला वनदेवाचे देऊळ. तेथ गोसाव्यासी वस्ती झाली. म्हणजे त्या ठिकाणी गोसाव्यांना काय झाली? वस्ती. वस्ती म्हणजे एक रात्र मुक्काम. असं आपण पाहिलं ना, स्थान, अवस्थान, महास्थान, कुडी वस्ती स्थान, चरणचारे उभे राहणे आणि वस्ती स्थान म्हणजे एक रात्र ज्या ठिकाणी मुक्काम झाला वस्ती स्थान असं म्हणतात. म्हणजे गदाना, फुलंब्री हे वस्ती स्थान आहेत. पाठीमागे मी तुम्हाला संदर्भ सांगितला की ज्याप्रमाणे परीस असतो तो लोखंड लागलं की त्याचं सोनं होतं. आपल्याला सुद्धा जीवनाचं सोनं करता आलं पाहिजे. मग तुमचं सोनं कसं होईल? ज्याच्याकडे परमेश्वराचा मार्ग आहे, ज्याच्याकडे परमेश्वराचं नाम आहे, तो सुद्धा सामर्थ्यवंतच आहे. ज्याला परमेश्वर भक्तीचा स्पर्श झाला त्या जीवाचं सोन्यामध्ये रूपांतर होतं. आपण नाही काय म्हणत, मी गुरु केला की माझ्या जीवनाचं सोनं झालं. सोनं झालं म्हणजे नेमकं काय झालं? जे आपलं जीवन, जे काही म्हणजे वाईट आपण जे वागणार होतो, जे वाईट मार्गाला आपण जाणार होतो, परमेश्वराच्या धर्मामध्ये गेल्यानंतर, परमेश्वराच्या परमार्गामध्ये गेल्यानंतर आपल्या जीवनाला एक प्रकारची दिशा भेटलेली आहे. बघा, ज्यांच्याकडे परमेश्वराचं नाम आहे, ज्यांच्याकडे परमेश्वराचं, निश्चित त्यांचं सोन्यामध्ये रूपांतर झालं. बघा, तुम्हाला परमेश्वराचा भक्तीचा स्पर्श झाला ना, तुमचं सुद्धा सोन्यामध्ये रूपांतर झालेलं आहे. पण कुणाचं होईल? जे म्हटल्याप्रमाणे आचरण करतात, जे देवाचं म्हटल्याप्रमाणे करतात, जे गुरुचं म्हटल्याप्रमाणे करतात, जे धर्माचं आचरण करतात, त्यांचं सोनं होणार आहे. जे म्हटल्याप्रमाणे करत नाही त्यांचं तर जीवनाचा गटारच राहणार आहे. लक्षामध्ये ठेवा. लोखंड असतं, पण जेव्हा त्या परिसाचा स्पर्श त्याला होईल ना, तेव्हा ते सोन्यात रूपांतर होईल. आता परिस आहे जवळ, लोखंड पण जवळ आहे, तर लगेच ते सोन्यात रूपांतर होईल का? नाही. परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला पाहिजे, तेव्हा त्याचं सोन्यात रूपांतर होईल. तसं तुमचं हे जीवन आहे की नाही, हे जीवन तुम्हाला देवाला देता आलं पाहिजे. आपल्या जीवनातला कमीत कमी 1 तास आपल्याला देवाला देता आला पाहिजे. आपण धर्मामध्ये आहोत, आपल्या देवासाठी 1 तास देता आला पाहिजे. कमीत 1 तास स्मरण आपल्याकडून घडलं, 3 तास स्मरण झालं पाहिजे, 1 तास तरी झालं पाहिजे. शास्त्र चिंतन आपल्याकडून झालं पाहिजे, तेव्हा आपलं सोनं होईल. प्रपंचामध्ये दागिने घालतो, हातामध्ये आपण दागिने घालतो, आपण स्वतःने सोनं मडवत असतो. ते काही कामाचं आहे का तुमच्या? अजिबात नाही. लक्षामध्ये ठेवा, तुमच्या गळ्यात गाठी, तुमच्या हातामध्ये मनगटी, तुमच्याकडे विशेष, ही तुमची संपत्ती आहे. जो दररोज नित्यनेमाने विशेष करतो, पारायण करतो, स्मरण करतो, त्याचं सोनं होईल. जो दान करतो, धर्म करतो, त्या जीवाचं सोन्यात रूपांतर होणार आहे. पण एखादा फक्त धर्मामध्ये आहे पण म्हटल्याप्रमाणे काहीच करत नाही, त्याचं अजिबात काही होणार नाही. म्हणून आम्हाला सुद्धा तो परीस म्हणजे परमेश्वर जो परीस आहे, आम्हाला तो प्राप्त करता आला पाहिजे. तुम्ही जर स्मरण करसाल, तुम्ही जर सेवा करसाल,
तुमच्या अंगी सुद्धा एक प्रकारचं सामर्थ्य बांधलं जातं. सामर्थ्य बांधलं जातं म्हणजे काय? तुम्ही काही फार मोठी अशी विद्यावंत होत नाही, परंतु देव तुम्हाला सहाय्य करतो. म्हणून लक्षामध्ये ठेवा, मनुष्य जन्म एकदाच आहे. त्याचं सोनं करायचं की त्याचं गटार करायचं हे आपण ठरवायचं आहे. जो दुर्लभ मनुष्य जन्म आपल्याला भेटला तो का बरं आपण वायाला जाऊ द्यायचा? आपण वायाला जाऊ द्यायचा नाही. आणि म्हणून या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर कमीत कमी मला परमेश्वराची सेवा घडली पाहिजे. मग सेवा जर परमेश्वराची घडायची असेल तर तुम्हाला इम्पॉर्टंट आहे उपदेश घेणे, त्या मार्गामध्ये प्रवेश करणे. ही सेवा तुम्हाला करता आली पाहिजे, म्हणजे ही सुरुवात तुम्हाला करता. जर आपण ही सुरुवातच नाही करणार तर मग आमचं सोनं होईल का हो? आम्ही तशीच लोक आधीच आपण लोखंडासारखे जडमुड या प्रपंचामध्ये बसलेलो आहोत. परंतु परमेश्वराचा परीस आपल्याला जर प्राप्त करायचा असेल तर आम्हाला स्वामींच्या लीला श्रवण करावं लागतील, आम्हाला सत्संगतीमध्ये जावं लागेल, आम्हाला सत्संग करावा लागणार आहे. म्हणून जी जीवन आहे, या जीवनाची जी सुरुवात आहे, हे जीवन जे आम्हाला देवाने दिलं, हे जे जीवन आम्हाला व्यवस्थितपणे व्यतीत करता आलं पाहिजे. जीवन व्यतीत करत असताना ही धर्मसंपत्ती, ही ज्ञानाची संपत्ती, ही स्मरणाची शिदोरी, ही सेवेची शिदोरी आम्हाला जीवनामध्ये प्राप्त करत तरच आमचं सोनं होणार आहे. मग लक्षामध्ये ठेवा. तुम्ही म्हणू बाबा आम्ही तर खूप दागिने अंगावर घालतो, अंगठ्या घालतो, नेकलेस घालतो, नाना प्रकारचे आम्ही ब्रेसलेट घालतो, मग आमचं काही सोन्यात रूपांतर झालं का? नाही, ते सोनं नाही, ते तर त्याला डाग लागणार आहे. पण जीवन जे सोनं आपल्याला भेटलेलं आहे, हे जीवनाचं जे सोनं आपल्याला करायचं आहे ना, त्यासाठी महत्वपूर्ण आहे परमेश्वराचा भक्ती मार्ग. एक अनन्य भक्ती परमेश्वराची करणे. यासाठी एकनिष्ठ भक्ती आम्हाला करता आली पाहिजे. जो एकनिष्ठ भक्ती करेल ना तोच परमेश्वराला प्राप्त करेल. जो भेसळ करेल ना तो परमेश्वर अजिबात प्राप्त नाही करणार. जो देवतेच्या क्रिया करेल, जो विकल्प क्रिया करेल, आहे उपदेशी पण विकल्प क्रिया करतो, अजिबात त्याला परमेश्वर काही देणार नाही. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. अरे तुमच्याकडे विशेष आहे, आपल्याकडे देवपूजा आहे, आपल्याकडे गाठी आहे, मग हे आपलं सोनं नाही का? ही संपत्ती खरी आपली आहे, पैसा संपत्ती नाही, सोनं नाणं आपली संपत्ती नाहीये. माझ्याकडचा विशेष, माझ्याकडची पूजा, माझ्याकडची गाठी, माझ्याकडचं पारणाचं पुस्तक ही माझी संपत्ती, हे मला जीवनाचं सोनं करणारी ही संपदा आहे. म्हणून ती जोपासायची. मला कोणी म्हटलं बाबा त्रिकाळ पूजा सर म्हणजे नेमकं काय करायचं? म्हटलं सकाळ दुपार संध्याकाळ देवपूजा करायची. सकाळची आरती करा, दुपारची आरती करा, संध्याकाळची आरती करा, देवाला पूजावसर करा, आरती म्हणा, उपहार दाखवा, याला त्रिकाळ पूजावसर म्हणतात. असतील तुमच्याकडे फुले तर फुलं देवाला वाहा, दररोज एक 5 सुपारीचा विडा काही द्रव्य अर्पण करत चला. हा हे पूजा अवसर. जेवढा वेळ आपल्याला धर्मासाठी व्यतीत करता येईल तेवढा वेळ आपल्याला देता आला पाहिजे. ही संपत्ती प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये निर्माण करता आली पाहिजे. जो अशा प्रकारचा पूजावसर करतो, विधी आचरण करतो, त्याच्या ठिकाणी सुद्धा एक प्रकारची दैवी त्याला प्राप्त होते, एक प्रकारची साधना त्याच्या अंगी येत असते आणि तो कधीही प्रसन्न राहतो. मग तो कुणी का असेल ना, देवराठीमध्ये असेल किंवा कर्मराठीमध्ये असेल, तो प्रसन्नच राहतो. म्हणून हे जी सोनं आहे, धर्म संपत्ती
परमेश्वर नामाची संपत्ती, जो आपल्याकडे विशेष आहे, जी की देवपूजा आहे, जो प्रसाद आहे, हे आपलं सोनं आहे. म्हणून वंदन करत जा, पूजावसर करत जा, स्वामींच्या लीळा आठवत जा. येणेच करून तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारच्या लीळेच्या माध्यमातून संदेश देतो. उद्यापासून आपण वेरूळचे चरित्र पाहणार आहोत. आज मी तुम्हाला सुरुवात सांगितली, फुलंब्री आणि गदाना वनदेवी वस्ती स्वामींची झालेली आहे. उद्या आपण वेळापूरमध्ये प्रवेश करणार आहोत. अशा प्रकारचे हे मुद्दे सर्वांनी श्रवण करा. काही अडचणी असतील, काही शंका असतील, माझा नंबर तुमच्याकडे आहे, मला विचारत जा. उद्यापासून आपण हिंदी आणि मराठी लीळा आपण श्रवण करणार आहोत. दंडवत प्रणाम.